नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. समोर आहे स्विफ्ट VXI CNG. ही व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे. या गाडीचे तुम्हाला काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सांगतो. पॉझिटिव्हमध्ये काय तर तुम्हाला एक रिमोट की भेटते. पुढे काय आहे, प्रोजेक्टरमध्ये हेडलाईट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. देन अजून तुम्हाला सांगतो पॉझिटिव्हमध्ये आतमध्ये मित्रांनो इंटेरियरमध्ये ओके ह्या तुम्हाला आहे ना पॉवर विंडो भेटतं, राईट ड्रायव्हर साईडचं मिरर ॲडजस्टेबल भेटतं, ट्रॅक्शन कंट्रोल भेटतं, डी कट स्टेरिंग मॉडेल कंट्रोल्स याच्यात प्रोव्हाइड केलेले आहेत. ते चांगली गोष्ट आहे. देन याच्यामध्ये 7 इंचची टचस्क्रीन आहे जी अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले वायरलेस प्रोव्हाइड केला आहे. आणि या इन्स्ट्रुमेंट ही या टचस्क्रीनमध्ये सुद्धा भरपूर इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला इथली जसं मायलेज वगैरे आहे ना ते इथे सुद्धा शो केलं जातं. ऑटोमॅटिक AC बघायला भेटतो. हे तुम्हाला हाईट ॲडजस्टेबल सीट्स आहे जी कुशनिंग सगळ्यात बेस्ट आहे. 6 एअरबॅग्स हे स्टँडर्ड भेटणार आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे, ती मी पॉझिटिव्ह म्हणतो. स्टेरिंग माउंटेड कंट्रोल्स पॉझिटिव्ह आहेत. जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो पण खरंच छान दिलेला आहे याच्यामध्ये. देन ओके सगळे पॉवर विंडोचे बटन दिलेले आहेत. 4 स्पीकर प्रोव्हाइड केलेले आहेत. पाठीमागचे जे सीट्स आहेत ते बेंच फोल्डिंग सीट्स आहेत. आणि विशेष म्हणजे 3 पॉईंट सीट बेल्ट आता तुम्हाला तिन्ही पॅसेंजरला भेटणार. ते मला खूप चांगलं वाटतं. आता ही गोष्ट तुम्ही पॉझिटिव्ह बोलू शकता, निगेटिव्ह बोलू शकता. पहिल्या लोकांनी क्वेश्चन केला होता की जे हे ढक्कन आहे CNGचं ते तुटून तोडतं कोणी आणि तुम्हाला सापडलं नाही तर गाडी चालू होते. त्यासाठी लोक आहे ना बाटलीचं झाकण वापरत होते किंवा सेन्सरची वायर काढत होते, सेन्सर दाबत होते, अशा गोष्टी करत होते. आता यांनी काय केलं, चावीचाच ऑप्शन दिला आहे हे झाकण ओपन आणि क्लोज करायला. तर अशी लॉक सिस्टम याच्यात प्रोव्हाइड केली जे मला पॉझिटिव्ह वाटतं. पण निगेटिव्ह यासाठी ह्याला का बोलणार, कारण हे आतमध्येच द्यायला पाहिजे. फ्युएल इनलेट्स जिथं आहे पेट्रोलचं तिथेच द्यायला पाहिजे. अजून एक आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही सेम टायमिंगला सांगतोय. तर पहिलं काय केलं आहे, स्पेअर टायर याच्यातनं काढून टाकलं. त्याच्यामुळे काय झालं, स्पेस तयार झाले बघू शकता इथे. आणि एका फॅमिलीचं सामान तुम्ही व्यवस्थित जर ठेवू शकता. इथे 2 बॅग येऊन जाईल, याच्यावर पण तुला थोडं बॅग येऊन जाईल. पार्सल ट्रे काढला तर तुमची अजून थोडी साईज वाटून जाते. 55 लिटर CNG टँक कॅपॅसिटी आहे. ओके आणि स्पेअर टायर दिला आहे. ओके सो स्पेअर टायर असणं असं मला वाटतं गरजेचं आहे. सो ते निगेटिव्ह आहे, पण ऑप्शनल तुम्हाला इथे दिलेलं आहे स्पेस तयार करण्यासाठी. अजून एक ह्याचे जे टेल लाईट्स आहेत त्या C शेप त्या खूप जबरदस्त आहे. सो डिझाईन मला तर आवडते. रिअर प्रोफाईल फ्रंट प्रोफाईल जबरदस्त याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. हे काही पॉझिटिव्ह जे आहेत त्या गोष्टी मला आवडतात. जसं ABS EBD ESP हिल असिस्ट ट्रॅक्शन कंट्रोल या जे सेफ्टी फीचर्स आहेत ते स्टँडर्ड आहेत आणि ते पॉझिटिव्हमध्ये मोडतं. ते रिलायबिलिटी ओके मेंटेनन्स ओके लो मेंटेनन्स हाय रिसेल व्हॅल्यू ठीक आहे अँड हाय मायलेज बेस्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ते हाय मायलेज. 33 किलोमीटर पर केजीचं मायलेज गाडी काढून देते. 35 पण तुम्ही 110% या गाडीकडून मायलेज काढणार. 35चा मायलेज मित्रांनो. त्याचसोबत पेट्रोलवर सुद्धा ही गाडी 25चं क्लेम आहे. तो 26-27 नक्की तुम्ही या गाडीकडून मायलेज काढणार. सो मायलेज इज व्हेरी मच इम्पॉर्टंट जे की तुम्हाला याकडून गाडीकडून प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आता मी तुम्हाला थोडेफार निगेटिव्ह सांगतो. बघा निगेटिव्हमध्ये काय आहे, जे मिरर्स आहेत ते अनफोल्ड होतात. दुसरं निगेटिव्हमध्ये काय आहे मित्रांनो, जे की निगेटिव्ह बोलतो यासाठी की आजकालच्या DRLच्यात प्रोव्हाइड केलं आहे. बरेच लोक बेस व्हेरियंटपासूनच DRL भेटतं. फॉगलॅम्प्स आता भेटत नाही आहेत. जे की बरेच लोक काय बंपर माउंटेड जर फॉगलॅम्प हेडलाईट्स असेल तर फॉगलॅम्पची आजच गरज आहे. बट आपल्याकडे फॉग खूप असतो तुम्हाला माहिती आहे, तर फॉगलॅम्पची गरज आहे. सो तो एक निगेटिव्ह असतो. बाकी सस्पेन्शन सॉफ्ट साईडला, तर सस्पेन्शन सॉफ्ट साईडला असणं हे पॉझिटिव्ह ज्या लोकांसाठी ज्यांना कम्फर्टेबल गाडी पाहिजे, कम्फर्ट ओरिएंटेड, त्यासाठी हे बेस्ट आहे. दुसरं निगेटिव्ह तुम्हाला मी सांगतो, इथे बघू शकता हे अजूनही बाहेर आहे, ते मला वाटतं निगेटिव्ह आहे. रिअरचा कॅमेरा याच्यात प्रोव्हाइड नाही केला, तुम्हाला एक वाटते निगेटिव्ह आहे याच्यामध्ये. बाकी इनसाईडचं बोलायचं झालं तर याच्यात TPMS नाही आहे. तर TPMS व्हायला पाहिजे होतं, द्यायला पाहिजे होतं, ते एक मला निगेटिव्ह वाटतं. ॲज सच बाकी कुठल्याही गोष्टी याच्यात कमतरता नाही. आणि एक इंजिन, ते इंजिन आहे मित्रांनो ते 3 सिलेंडर याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. सो हे 4-5 निगेटिव्ह आहेत जे स्विफ्ट VXI CNGची गोष्ट करतं जे वाटतं. पण व्हॅल्यू फॉर मनी, कारण जे रिक्वायर्ड फीचर्स आहेत सगळे फीचर्स तुम्हाला VXI CNGत भेटतात. सगळ्यात भारी गोष्ट आहे, सगळे सेफ्टी फीचर्स आहेत. प्रोजेक्टर्स मायलेज तुम्हाला दिलेला आहे. आतमध्ये टच स्क्रीन आणि ऑटोमॅटिक AC ह्या 2 इम्पॉर्टंट गोष्टी ज्या लोकांना पाहिजे ते याच्यात देण्यात आलेलं आहे. ऑटोमॅटिक हेडलाईट्स नाही, दॅट्स ओके, ते मॅनेजेबल आहे. तो सुद्धा एक निगेटिव्ह म्हणू शकतात. एक छोट्या गोष्टी तुमच्यासाठी मी शेअर केल्या. व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंटमधून तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे ते तुमच्यासाठी शेअर केलेलं आहे. व्हिडिओ मी काढतोय फोर्ट पॉईंट घोटमदर रोड ठाणे येथे. नक्की जावा, व्हिजिट करा, कारण ही गाडी खूप व्हॅल्यू फॉर मनी. 34-35चं मायलेज देणारी गाडी तुम्हाला भेटणार आहे का मार्केटमध्ये? ही एवढी गाडी मायलेज देणार आहे. सो अमेझिंग. आणि थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.